हॅलो स्टुडंट, आज आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मधला क्वेश्चन नंबर एक्सरसाइज नंबर 1.5 मधला क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हची कालची जी कन्सेप्ट होती तशीच ही कन्सेप्ट आहे. फक्त फरक एवढा आहे की हे सगळे एक्झाम्पल पॅरामेट्रिक फॉर्म मधले एक्झाम्पल आहे आणि ज्या केसमध्ये पॅरामेट्रिक फॉर्म असेल तेव्हा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बाय युझिंग चेन रूल आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो. तो कसा करायचा हे आपण प्रॉब्लेम मध्येच बघूया. सो पहिला जो टर्म आहे ती एक्स इज इक्वल टू, आणि ह्या सगळ्या टर्म्स ना आपण पॅरामेट्रिक फंक्शनचं जे एक्सरसाइज होत्या त्याच्यामध्ये झालेल्याच टर्म्स आहेत. म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जसं आपण त्यावेळेस कॅल्क्युलेट केल्यात ह्याच टर्म्स आहेत, ह्याच व्हॅल्यूज आहेत, फरक काहीच नाही. फक्त आता परत एकदा आपल्याला ते हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल. सो पहिली जी टर्म आहे ती लिहून घेऊया आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती आपली जशी फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची आपण कॅल्क्युलेट करतो थीटा मायनस साइन थीटा तशीच कॅल्क्युलेट करायची विथ रिस्पेक्ट टू थीटा. इथे दोन्ही टर्मला आपण डिफरन्शिएट करून घेणार आहोत. दोन्ही टर्मला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू थीटा. त्यामुळे मी इथे सेंटरला लिहिते डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. ही जी टर्म होईल dx बाय डी थीटा, व्हॅल्यू ए कोइफिशियंट आहे ऍज इट इज राहील. टर्म विथ रिस्पेक्ट टू थीटाची व्हॅल्यू येईल 1. नेक्स्ट टर्म साइनचा डेरिव्हेटिव्ह घ्या कॉस थीटा. हे कम्प्लीट झालं इथे. नेक्स्ट वायची जी टर्म आहे विथ रिस्पेक्ट टू थीटा डिफरन्शिएट करून घ्यायची. ए कोइफिशियंट ऍज इट इज, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन येईल. सो मायनस मायनस प्लस साइन थीटा. ही जी टर्म आहे ती आपल्याला dy बाय dxच्या फॉर्म मध्ये पाहिजे आहे आणि आपला फॉर्म्युला कसा आहे dy बाय dx इज इक्वल टू dy बाय डी थिटा अपॉन dx बाय डी थिटा. पॅरामेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आठवायचा आणि तो टर्मचा फॉर्म जो आहे तो लिहायचा. आता ही जी टर्म आहे ती सबस्टिट्यूट करूया. सो न्यूमरेटर a साइन थीटा आणि डिनॉमिनेटर होईल a 1 मायनस कॉस थीटा. सिम्प्लिफिकेशन कंपल्सरी करावं लागेल. ए ला ए कॅन्सल, साइनची व्हॅल्यू जी आहे ती खाली 1 मायनस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला यूज करायचा. म्हणून न्यूमरेटरला पण 2 थिटाचा साइनचा फॉर्म्युला यूज करायचा. ए ला ए कॅन्सल झालं की फक्त साइनची टर्म येईल 2 साइन हाफ अँगल थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 आणि ही टर्म येईल मायनस साइन असल्यामुळे 2 साइन स्क्वेअर हाफ अँगल थिटा बाय 2. सो 2 ला 2 कॅन्सल, साइनला 1 स्क्वेअर मधला साइन कॅन्सल. सो न्यूमरेटरला जी व्हॅल्यू शिल्लक राहील ती कॉस थिटा बाय 2 आणि डिनॉमिनेटरला फक्त 1 साइन शिल्लक राहील साइन थिटा बाय 2 आणि टर्म आता छोटी झाली विच इज कॉट थिटा बाय 2 आणि हीच व्हॅल्यू आपली फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची. मागे पण हे चाललं होतं आपलं आन्सर, आता पण ते चाललंय, त्याच पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे. सो इथपर्यंतचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. ही जी टर्म आहे ती अजून एकदा आपल्याला डिफरन्शिएट करायचंय विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि हाच फरक आहे की इथे जी टर्म आहे ती विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं की आपल्याला लेफ्ट हँड जो आहे तो आहे तसा मिळेल, पण राईट हँड साइड मध्ये आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्सची टर्मच नाही दिसत, कारण इथे पॅरामीटरच्याच फॉर्म मध्ये टर्म दिसते आणि पॅरामीटर थिटा असल्यामुळे थिटाच्याच फॉर्म मध्ये तुम्हाला टर्म दिसते. आणि म्हणूनच या केसला जेव्हा आपण डिफरन्शिएट करतो त्यावेळेस व्यवस्थित डेरिव्हेटिव्ह त्याचा फॉर्म करून घ्यायचा. सो या केसला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स नी. व्हॅल्यू कशी येईल डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. हा लेफ्ट हँड तयार झाला. राईट हँड मध्ये डेरिव्हेटिव्ह एक्सच्या फॉर्म मध्ये नसल्यामुळे डी बाय डी एक्स ऑफ टर्म लिहिताना एक्सच्या फॉर्म मध्ये लिहायची ऑफ कॉट थिटा बाय 2. पण टर्म पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये असल्यामुळे हा जो पॅरामीटर आहे त्याच्या फॉर्म मध्ये ही टर्म रिराईट करायची बाय युझिंग चेन रूल. आता चेन रूल आपला कसा होता आपल्याला आठवत असेल तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. असं आपण चेन रूलचा पहिल्यांदा फॉर्म्युला बघितला होता आणि पहिल्यांदा कंपोजिट फंक्शनचा एक थेरम बघितला होता ज्याला आपण म्हटलं होतं चेन रूल. ह्या चेन रूलचा आता इथे यूज करायचा. या चेन रूल नुसार ही जी टर्म आहे म्हणजे ही जी टर्म आहे ती विथ पॅरामीटरच्या फॉर्म मध्ये आपल्याला लिहिता येते. तशाच फॉर्म मध्ये ही टर्म आता आपल्याला लिहायची आहे. म्हणजे डी बाय डी, आता थिटा हवाय म्हणून थिटा ऑफ कॉट थिटा बाय 2 इंटू डी थिटा अपॉन डी एक्स. हा जो डी एक्स आहे तो मी इथे लिहिला. म्हणजे ही जी टर्म आहे ते ऍडजस्ट केली. ती काय होती
थिटा पॅरामीटर असल्यामुळे ते टर्म ऍडजस्ट झाली. ही जी डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आहे ती ऍज इट इज dx ची जी टर्म आहे ती मी शेवटी लिहिली डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये. हा जो चेन रूल आहे तो चेन रूल इथे यूज झाला आणि याच्यानुसार आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह मला कॅल्क्युलेट करता येतो, कारण विथ रिस्पेक्ट टू थिटा आलेला आहे टर्म आणि विथ रिस्पेक्ट टू थिटा कॉटचा डेरिव्हेटिव्ह येतो कॅल्क्युलेट करता. तो डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करून घेऊया. ही जी टर्म होईल ती होईल मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 आपला बेसिक फॉर्म्युला इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शनची व्हॅल्यू जी आहे कोएफिशियंट ॲज इट इज विथ रिस्पेक्ट टू थिटाचा डेरिव्हेटिव्ह येईल 1, म्हणजे कोएफिशियंट 1/2 त्याला मल्टिप्लाय झाला इंटू हा जो आहे डी थिटा अपॉन dx तो सध्या ॲज इट इज ठेवा. ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला रिप्लेस करता येते. आपण एक टर्म कॅल्क्युलेट केलेली आहे इथे dx अपॉन d थिटा या फॉर्म मध्ये. ही जी टर्म आहे त्याचाच हा रेसिप्रोकल फॉर्म दिसतोय d थिटा अपॉन dx. त्यामुळे ह्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 सपोज करायचं आणि या 1 ची जी व्हॅल्यू आहे ती रेसिप्रोकल फॉर्म मध्ये घ्यायची. हा कसा आहे a इंटू 1 मायनस कॉस थिटा आहे. हा जो ही जी टर्म आहे ती रेसिप्रोकल फॉर्म मध्ये घ्यायची म्हणजेच 1 अपॉन ही टर्म येईल आणि ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल. म्हणून ही टर्म रिप्लेस करायची बाय इक्वेशन नंबर 1. हा जो 1/2 आहे मी तो पुढे लिहिते कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 आणि बाय इक्वेशन 1 टर्म येईल a1 मायनस कॉस थिटा आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. सगळं एक्झाम्पल परत थिटाच्याच फॉर्म मध्ये, म्हणजे जो पॅरामीटर होता त्याच पॅरामीटरच्या फॉर्म मध्ये आता एक्झाम्पल दिसतात. ही जी टर्म आहे ती इथे मल्टिप्लाय करून घेऊया a/2 कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू 1 मायनस कॉस थिटा. हेच आपलं फायनल आन्सर असेल d²y/dx²चं. लक्षात आलं? हा बेसिक फरक आहे. जेव्हा फंक्शन पॅरामेट्रिक फॉर्म मधलं असतं हे पहिलं डेरिव्हेटिव्ह आपण नॉर्मल वेनी जसं कॅल्क्युलेट करतो तसंच करायचं, पण जेव्हा आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतो सेकंड ऑर्डरच्या फॉर्म मध्ये तेव्हा कंपल्सरी चेन रूलचा यूज करायचा. चेन रूलचा यूज झाला की ही जी टर्म आहे ती आपण x ची व्हॅल्यू जी कॅल्क्युलेट केलेली असते डेरिव्हेटिव्हची x ची व्हॅल्यू तीच कंपल्सरी आपल्याला यूज करावी लागते. x ची जी टर्म आहे ती डेरिव्हेटिव्हची यूज करताना रेसिप्रोकल फॉर्म मध्ये यूज करायला पाहिजे होतं. सो इथे चुकलंय माझं, रेसिप्रोकल फॉर्म यूज करायला पाहिजे होता a1 मायनस कॉस थिटा. हे चुकलंय बरं का. ही जी टर्म आहे ती येईल मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन 2a. हा 2 आणि हा a मल्टिप्लाय झाला 1 मायनस कॉस थिटा. ही जी टर्म आहे ती या वेळी तयार होईल आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. ही जी टर्म आहे ती रेसिप्रोकल फॉर्म मध्ये, मी जसं चूक केली तशी करू नका. व्हॅल्यू जी आहे ती रेसिप्रोकल फॉर्म मध्ये कन्सिडर करायची आणि मग यूज करायची. बाय इक्वेशन 1 ही टर्म रिप्लेस होईल. तसेच सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. सो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एकदम सोपा आहे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेताना मात्र काळजी घ्यायची, चेन रूलचा कंपल्सरी यूज करायचा. सो सेकंड आपण टर्म जी आहे ती घेऊया. आता टर्म दिली आहे x इज इक्वल टू 2at². x इज इक्वल टू 2at² आणि y इज इक्वल टू 4at. t इज द पॅरामीटर. सो डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू t ने डेरिव्हेटिव्ह जसं आपण घेतो त्याच वेळी घेऊया. dx अपॉन dt इज इक्वल टू 2a कोएफिशियंट आणि t² चा डेरिव्हेटिव्ह 2t व्हॅल्यू येईल 4at. ही dx बाय dt ची व्हॅल्यू कंप्लीट झाली. सिमिलर वेनी ही जी टर्म आहे ती सिम्प्लिफाय करा. dy बाय dt इज इक्वल टू 4a कोएफिशियंट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह t चा येईल 1 म्हणजे आपला आन्सर येईल 4a. हा जो आहे तो dy बाय dx च्या फॉर्म मध्ये घ्यायचा. सो dy बाय dx म्हणजेच आपला फॉर्म्युला येईल dy बाय dt अपॉन dx बाय dt. ही जी व्हॅल्यू आहे ती सबस्टिट्यूट करा. 4a अपॉन 4at. 4a ला 4a कॅन्सल 1 अपॉन t. हा डेरिव्हेटिव्ह आपला इथे कंप्लीट झाला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. अगेन ह्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x नी. सो x नी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आता आपल्याला या केसचा
सो व्हॅल्यू येईल डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ 1/t. यूज द चेन रूल. सो चेन रूल यूज करूया. dt 1/t dt अपॉन dx. सो विथ रिस्पेक्ट टू t आता ह्याला डिफरन्शिएट करूया. सो मायनस 1/t स्क्वेअर हा आपला बेसिक फॉर्म्युला आहे आणि ती जी टर्म आहे त्याला इक्वेशन नंबर 1 एक्सची जी टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे त्याचा रेसिप्रोकल फॉर्म घ्यायचा. सो या टर्मचा रेसिप्रोकल येईल 1/4at. सिम्प्लिफिकेशन करा. मायनस साइन 4a आणि t इंटू टी स्क्वेअर टी क्यूब आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. अशाच वेळी आपल्याला पुढचं पण एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. फक्त फरक कसा आहे ह्या पुढच्या एक्झाम्पल मध्ये ऍट द पॉइंट थिटा म्हणजे पॅरामीटरची पर्टिक्युलर व्हॅल्यू दिली आहे. थिटा इज इक्वल टू π/2 साठी आपल्याला हे कॅल्क्युलेशन पूर्ण करायचंय. त्यामुळे त्या पद्धतीनेच आपण शेवटी जे आन्सर येईल त्या शेवटच्या आन्सरला थिटा इज इक्वल टू π/2 घ्यायचा. अगदी शेवटी घ्यायचा. याच्यामध्ये dy/dx च्या फॉर्म मध्ये सबस्टिट्यूट नाही करायचं. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये जी व्हॅल्यू येईल त्याला जो पॅरामीटर गिवन आहे तो पॅरामीटर सबस्टिट्यूट करायचा. त्या पद्धतीनेच आपण ती टर्म सिम्प्लिफाय करून घेऊया. आता एक्स दिलेला आहे आपला साइन थिटा आणि वाय दे साइन क्यूब थिटा. हे एकमेकांच्या फॉर्म मध्ये पण लिहिता येतं पण तसं न करता आपण डायरेक्ट सिम्प्लिफाय करू. साइन क्यूब थिटा रिस्पेक्ट टू थिटा डिफरन्शिएट करून घेऊया टर्मला. dx बाय डी थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. ही टर्म इथे कंप्लीट झाली. इथे मात्र थोडस आपल्याला नीट घ्यावं लागेल. क्यूब साठी डेरिव्हेटिव्ह अगोदर घ्यावं लागेल. सो क्यूबचा डेरिव्हेटिव्ह साइन स्क्वेअर थिटा इंटू साइनचा डेरिव्हेटिव्ह येईल कॉस थिटा. यावेळी ही टर्म कंप्लीट झाली आहे. आता आपल्याला ह्या व्हॅल्यूला dy बाय डी एक्सच्या फॉर्म मध्ये घ्यायचंय जे dy बाय डी थिटा अपॉन dx बाय डी थिटा. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 3 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा. टर्म येईल कॉस थिटा अपॉन ला कॉस थिटाला कॉस थिटा कॅन्सल म्हणजे आपला आन्सर येईल साइन स्क्वेअर थिटा. हा dy बाय डी एक्स झाला. आता या स्टेजला ह्याला परत डिफरन्शिएट करायचं. इथे मात्र करताना डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स नी करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स नी जर केलं आपण तर ही जी टर्म आहे ती होईल डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ही जी व्हॅल्यू आहे ती डी बाय डी एक्स ऑफ 3 साइन स्क्वेअर थिटा. बाय युजिंग चेन रूल डी बाय डी थिटा 3 साइन स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा अपॉन dx. बाय युजिंग चेन रूल ती टर्म चेंज करून घेतली. आता विथ रिस्पेक्ट टू थिटा डेरिव्हेटिव्ह घ्या. 3 कोएफिशियंट ऍज इट इज स्क्वेअर साठी डेरिव्हेटिव्ह. सो 2 साइन थिटा येईल आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. परत ही जी टर्म आहे ह्याचा रेसिप्रोकल फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे. सो बाय इक्वेशन 1 रेसिप्रोकल फॉर्म येईल 1/cos थिटा. सो कॉस थिटाला कॉस थिटा कॅन्सल होईल आणि इथे मल्टिप्लिकेशन येईल 6 साइन थिटा. हा झाला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरचा फॉर्म तयार. आता ही जी व्हॅल्यू आहे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर विथ द पॅरामीटर दिलेला आहे ऍट थिटा इज इक्वल टू π/2 ही टर्म दिलेली आहे आणि थिटा इज इक्वल टू π/2 साठी आपल्याला ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सो 6 इंटू साइन π/2 आणि साइन π/2 ची व्हॅल्यू असते 1. त्यामुळे आपला आन्सर येईल इट इज 6 इंटू 1 इज 6 च्या फॉर्म मध्ये. या वेनीच जे नॉर्मल वेनी जसं आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे तसंच केलंय. फक्त शेवटचं जे आन्सर आहे ते पॅरामीटरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. पॅरामीटर जे गिवन आहे ते सबस्टिट्यूट केलं. सेम वेनी हे एक्झाम्पल आता तुम्ही सॉल्व्ह करायचंय. सेमिलर वेनी सॉल्व्ह करायचंय. जी टर्म येईल त्याचा परत सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला की नंतर थिटाची जी व्हॅल्यू आहे π/4 ती सबस्टिट्यूट करायची. सिम्प्लिफिकेशन करा तुम्हाला आन्सर मिळेल. आता जे पुढचे एक्झाम्पल आहे ते मात्र तुम्हाला प्रूव्ह दॅटच्या फॉर्म मधले. ते थोडेसे अवघड आहे. प्रत्येक एक्झाम्पल इंडिव्हिज्युअल आहे. म्हणजे प्रत्येक एक्झाम्पलची जी व्हॅल्यू आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट करायची. हे एक्झाम्पल कसे होते एक आलं की सगळे बाकीचे जमत जातील या पद्धतीने होते.
तर आताचे जे एक्झाम्पल आहेत पुढच्या क्वेश्चन नंबर 3 चे एक्झाम्पल, ते क्वेश्चन नंबर 3 चे एक्झाम्पल सगळे प्रूव्ह दॅटच्या फॉर्म मधले आणि प्रत्येक एक्झाम्पलची टेक्निक वेगळी आहे. त्या टेक्निक वाईज तुम्हाला ते सिम्प्लिफिकेशन थोडंसं आयडिया लावायची, विचार करायचा आणि त्यानुसार सिम्प्लिफिकेशन केलं जाईल. ते एक्झाम्पल आपण उद्या बघूयात.